तिथं सहसा हे ट्रॅव्हलिंग बेडक जात नाही, तिथं फक्त ट्रेकर जाते. ते VIP लोक आहेत, ते रेनकोट नाही आणत, ते बॅगा नाही घेत, ते पाणी वाटलं नाही. त्यांचा बिझनेस अजून काय झालेला दिसत नाही. गावात एक नंबर माणूस आहे. असं वाटतं की शेवटी टप्पा आला. आलं 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 मंदिर आलं मंदिर आलं 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 मंदिर. दोस्तर आईस्क्रीम दरबार चे मालक निखिल लोणकर 6-7 आणि ह्या व्यक्तीने एवढे संपवले. नमस्कार भावांना, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे चिखल्या. बोला कुठे चाललोय आपण? चालले 10 आम्ही निघालोय. 350चा पल्ला आहे. बघू आता किती वाजतात पोहोचायला. मला वाटते जवळपास सकाळचे 6 वाजतील पोहोचायला. आता रोहित दादा जे आमचे नेहमीचे कस्टमर आहेत, कायम लेट येतात, पण यावेळेस ते आज सर्वात पहिले थांबलेत हॉटेलवर. नमस्कार. चिखले या चॅनल मध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानतो. जसं की आपण बघता की आपला ट्रेक चालू झाला आणि मी बाईट दिली नाही, असं कधी झालेलंच नाहीये. तर आपण चाललेलो आहे आता साल्हेर किल्ल्यावरती, जो महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला आहे. दुसऱ्या नंबरला गिरिदुर्ग आहे. आणि तिथं सहसा हे ट्रॅव्हलिंग बेडक जात नाही, तिथं फक्त ट्रेकर जाते. तिथं आपण चाललेलो आहे. नमस्कार भावांनो, आम्ही पिंपरी चिंचवड मार्गाने चाललोय मोशी थ्रू. काय बोलायचं आता संवाद. पाऊस केवढा चालू आहे बाहेर, जोराचा पाऊस आहे एकदम. प्रचंड महाभयंकर वेगाने बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्ही एकाने पण रेनकोट आणलेला नाहीये, त्यामुळं सगळे वल्ले होणार आहेत. तू आणलाय का रे? आणलं भाऊ. ते VIP लोक आहेत, ते रेनकोट नाही आणत, ते बॅगा नाही घेत, ते पाणी वाटलं नाही. ते पाण्याच्या बॉटलला हात लावायचे नाही, ते दोन्ही मीच आणलेत पट्टेल. अरे मी आणणं वेगळं आणि पाणी वर नेणं वेगळं असते गोष्टी. ठीक आहे ना, मग तुम्ही म्हणले आणलेच नाही म्हणून मी म्हणतोय. आणल्याचा तसा अर्थ नाही होत. त्याचा अर्थ की बॅग वर तू कॅरी नाही करत. माझे भाऊ कशाला आहे? भाऊ त्यासाठी पण खायचे भाऊ नाही आठवत तुला, असं पण पोरांचं म्हणणं आहे. माझं नाही वाटायचं, पण तुम्हीच खाता, भाऊच खाता. लाज वाटतं का तुम्हाला? हा, तो चुकीच्या व्यक्तींना नेतो आजकाल. कुणाला नेलंच नाही तुम्हाला. इतने जल्दी सो क्यू रही हो, त्यासल्यांना नेतो. नमस्कार. तर आत्ता वाजले आहेत 12 आणि आम्ही आहे नारायणगाव मध्ये चहा प्यायला थांबलोय स्पेशल. ओ येस, चला. काय म्हणला? ठीक आहे, गप्प चहा. एवढा सुंदर चहा. चला चला पुढच्या डेस्टिनेशनला चला. 100 किलोमीटर आलोय. अरे चला दादा, बस दादी, लेट्स गो. ऍव्हरेज बघा आणि त्याच बरोबर दाखव की. नमस्कार भावांनो, काय झालंय? अजून जवळपास फक्त 200 किलोमीटर राहिलाय आपला ट्रेक पर्यंत पोहोचायला. आपल्या इथं बघू शकता तुम्ही क्वालिटी सेटिंग चालली आहे. माग अरेंजमेंट एकदम प्रॉपर लेवल मध्ये वाचलेले आहेत पोरं. नमस्कार भावांनो, हा वरचा तुम्हाला दिसत असेल हा समृद्धी महामार्ग आहे. इकडच्या बाजूला नागपूरला जातो हा रस्ता. बघू शकता तुम्ही, 1 साइड राडा चाललाय. गाडी आपली लय क्वालिटी ऍव्हरेज देते. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता तुम्ही 16.5 चाललंय. 188.9 किलोमीटर आलोय. आणि प्रणित दादा काय करत आहेत मला काय कळत नाही. नमस्कार भावांनो, आम्ही 250 किलोमीटर आलेलो आहोत. अजून फक्त 100 किलोमीटर राहिले. सगळी फक्त प्रणित जागा आहे माझ्या.
नमस्कार भाऊ. 300 किलोमीटर झालो आम्ही. अजून 50 किलोमीटर राहिले. वॉशरूम साठी थांबलो. दादा कुठे हागायला गेला काय? ए चंपू काय रे? हे गाईज चंपूची झोप झाली का? लेट्स गो. अगं आत्ता किती वाजलेत? 5:21. बरोबर 344.4 किलोमीटर आलो आपण. 15.6चा ॲव्हरेज दिलाय आपल्याला. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटते पण झोपू दे मला सध्या. सगळी पिल्यागत झोपलेत सगळी. चला आपण बी झोपूयात. नमस्कार भावांनो. आत्ता वाजले आहेत 8. मस्त उजेड झालाय. त्याच ठिकाणी डोंगरांचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. हा साल्ले रे दुकानमध्ये लपल्याला आणि हा सालोटा बघू शकता. वा वातावरण तर एक नंबर इकडं. आणि इकडं गाडी बघ कशी लावली दाबून मस्त रापचिक. पोरं उठायचेच नाव घ्यायनात. आता उठ ना. उठलो होतो ना. उघड ना ती डिक्की उघडतो. खोलू का? हा अरे मला शूज काढायचे. शूज बी काढून द्याय ना तो. थांबा थांबा इथे क्लिअर व्हायला लागले. अजून तर नाही. पाऊस आहे थोडा थोडा पडतोय पण वरती म्हणले लय थंडी आहे. या बाजूला लय थंडी आहे. जाऊ दे बघू चला क्या होता है देखा जाएगा. ओ हो ह्याच्यावरनं चालायच्यावरनं. इकडे थोडीशी रेंज काय भेटली यो बिझनेसलाच लागला की लगेच. हाय बघा सालेर ढगात लपलेला. आणि हा सालोटा तोही ढगात लपलेला. आणि ही पोर कणकण चालू आहेत. आणि ते पुढं मामा वन साईडचा पळायला लागल्यात. यांचा बिझनेस अजून काय झालेला दिसत नाही. मला बसू नका हागायला मधीच. त्याचबरोबर मिनी धबधबा दिसलाय. चला चला हळूहळू चला. प्रणितजी लवकर या. आपल्या इथलं पाणी सापल्यावर कलाश्री बँकवेटला भरायचंय. यांचा अजून बिझनेसच चालू आहे. मेसेज करतो. यश यश दिसला दादे दिसला. अजून लय पुढे गेला यार. पाऊस पण चालू झाला आता. थोडस घसरायला लागले. जास्त नाही थोडस. त्याचबरोबर आमचा खरा ट्रेक इथून चालू झालाय. भावांनो प्रचंड महाभयंकर वेगाने पाऊस येतोय. मी प्रणित आणि रोहित. आता बातम्यांना पण चालू आहे की नाशिकचे सगळे स्पॉट 3 वाजेचा बंद करण्यात येणार आहे. त्या हिशोबाने प्रचंड महाभयंकर वेगाने पाऊस चालू आहे. बर आणि पावसाचा सामना करून ट्रेक करत आहे. चला लेट्स गो वरती. लेट्स गो प्रणित. आत्ता शिक 35% झालाय ट्रेक. स्क्वॉड्या
चल पाटापाटा. भावांनो, तुम्ही बघू शकता खूप प्रचंड पाऊस आहे इथे. येस बसा बसा. अरे हे काय हा बसा. आणि मामा लय पुढे पुढे पळायला लागलेत. दाखवतो एक मिनिट. हे बघा पार लांब 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 जाऊन तुम्ही पाऊस पाहिला. चला सरजी कॅफे जाना है. काय विषय पण तुम्ही बघू शकता आम्ही हा पहिला टप्पा पार केला या ठिकाणी. इकडं सालोटा, इकडं सालेर. पहिलं हे मग माहिती नाही करायचंय का कारण इथंच फाटून आले हातात. आणि याच ठिकाणी बघू शकता पोरं चिप्स खातात जे खायला नाही पाहिजे असल्या गोष्टी. हा चुकीचं करते ती. आत्ताशी का पहिला टप्पा चालू झाला. वन साइड राडा. मामा रोहित स्क्वाडा साहिल प्रणित मी जायचं इकडं. तशी हे पण पार नाही झालं अजून. हे ह्याच्यावर अजून एक त्या मंदिरापाशी जायचं आपल्याला. लय लांब आहे अजून. आणि हा बघा काय भारी दिसतोय राव. नमस्कार भावांनो मित्रांनो. आता शिक दुसरा टप्पा आहे हा. हे बघू शकता वर किती आहे. श्री परशुरामांचं मंदिर आहे. प्रणित आर यू एन्जॉयिंग. गोलू तर रेणुकाईचं मंदिर आहे बघा वर तलावाच्या साईडला. आणि हा रणखांब आहे ह्याच्यात शेजारी बरोबर आहे भेटून. नमस्कार मित्रांनो. दुसरा टप्पा म्हणत हा परत पहिला टप्पा लागल्यासारखा वाटतो. इथं एक अजून पुढं ह्याच्यावर अजून अशी 3 डोंगर क्रॉस करत जायचं. त्याच ठिकाणी आपल्याला मित्र दिसला. कुठे चालला मित्रा. काय म्हणते वरती बघा. आत्ताशी दुसरा टप्पा. असे 5 ते 6 टप्पे झाले. आम्ही चालतच चाललो. परशुरामांच्या मंदिराकडे जाणारी ही वाट आहे. नमस्कार भावांनो. आम्ही 6वा 7वा टप्पा आलो आता. परत अजून वरवरच जायचं. दिसतंय का तुम्हाला. अजून 1 2 3. हे बघा ते तिकडं पोरं तिकडं दिसते काय. दिसला असेल आता. आता हा तेवढं जायचंय अजून. बाप रे. आणि शेवटचा टप्पा जो आहे तिथं आम्ही पोहोचलोय असं वाटतंय. हाऊ आर यू फिलिंग. काय तुला दादा. गावात 1 नंबर माणूस आहे. धन्यवाद. रोहितला 2 शब्द बोलायचे होते. बोल रोहित. व्हिडिओ कॉल म्हटलं माझे 2 शब्द काय. जसं मी तुम्हाला म्हणलेलं की शेवटचा टप्पा आलाय. आणि असं वाटतंय की शेवटचा टप्पा आलाय. शेवटचा टप्पा काय. क्षमा करे हमें अगर कुछ गलत किया हो तो. हम बजरंग बली के भक्त हैं. क्या. हाँ आगे बोलो. सिम आलं 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 मंदिर आलं. मंदिर आलं. आलं 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 मंदिर. हे बघा मंदिर आलं. परशुरामांचं मंदिर. दर्शन
दिवसापासूनची इच्छा होती, आता पोचल्याच जमा. हे बघा आम्ही पोहोचलोय मंदिरापाशी. काय होतंय हळू की पडला होता तो. अबे निकी नमस्कार भावांनो. चालले खत्री वार आहे, खत्री एकदम सेम कळसूबाई पेक्षा जास्त. चिकले आहे का चिकले? 9 वाजता ट्रेक चालू केलता आम्ही गाडीपासून. आता बरोबर डॉट 12 वाजता आम्ही वर पोहोचलोय. 12 नाही 11:45. आता 12 वाजून 10 मिनिटांनी परत खाली जाऊ. बघूया किती वेळ लागतोय. नमस्कार भावांनो. लवकर या रे, पण घाई नका करू. हा बघा ह्या मार्गाने आम्ही वर आलो. आता हा दुसरा मार्ग आहे आम्ही चाललो, कारण हा थोडा डेंजरस झाला आहे. वॉटरफॉल बरेचसे तिथं दगडं वगैरे पण पडायला लागलेत, त्याच्यामुळं आम्ही दुसरा मार्ग गाईडने आपल्या सांगितलं. चला मामा जाऊन दे मामा. हा दुसरा दरवाजा आहे. वार भयंकर वार आहे. मामा बोलत ते वार भयंकर आहे. चला खाली जाऊया. चला फुल एन्जॉय एकदम सेफ. चलिए प्रणीत जी. मित्रांनो भावांनो, आम्हाला 4-5 मित्र दिसले आपले, गुजरात वरनं आल्यात. त्यांना जवळच आहे तसं म्हणायला गेलं तर 95 किलोमीटर्स आहे, आणि आम्ही आलोय 350 किलोमीटर. ओ अजून 1 तास दाखवते पोचायला खाली. त्यांना विचारलं, ते म्हणले 1 तास लागला. अर्धा तास ठीक आहे आपल्याला. आपण त्या बाजूने आलो, ह्या बाजूने उतरतोय. ते ह्याच बाजूने चढतं, ते इथूनच उतरणार. ओके. अरे पोरं हो दादा. नमस्कार भावांनो. हा जो मार्ग आहे इकडून जो चढाई ह्या किल्ल्याला, हा सोपा मार्ग आहे. पण आम्ही ज्या मार्गाने आलतो तो अवघड मार्ग होता. मी गाईडला पण विचारलं, ते म्हणले तो वाला अवघड मार्ग होता. तुम्हाला काय म्हणायचं आहे कसं? सर त्यांनी आपल्याला आधी पूर्ण गडाची सफर करून दिली. बरोबर. त्यासाठी त्यांनी रोड आपल्याला तो सजेस्ट केला. संपका मार्ग करत पाणी बघ कसलं दिसतं बा. हो हो हो. आणि इकडे किल्ला. अरे तटबंदी दिसते इथे. हा नमस्कार भाऊ. मी पण तेच म्हणलं, सगळी इकडून कसं काय यायला लागलं. अरे इथं तर पायऱ्या आहेत. इझी ट्रेक आहे कारण इथं. हे बघा तुम्ही बघू शकता. इथून हा सोपा मार्ग आहे. आम्हाला ह्या गावात जायचंय खाली. आम्हाला इथं जायचंय खाली. आणि तो दादा येडेगत ओरडायला लागलाय, पाण्या पाण्या पाण्या. रोहित हे आता कुठून मार्ग काढतात काय माहित आमचे गाईड. हे बघा हे गाईड आहेत. हे बघा हे बघा. हा हेच खाली. जय. चला चला दादा. सरदार सूर्याजी काकडे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे सवंगडी. 71चीच लढाई होती ना ही, जिंकलेली तेव्हा. हेच तर होते. तर प्रॉपर ग्राउंड लेवलला परत आम्ही ह्या बाजूने गेलो आणि इकडच्या बाजूने आलो. आणि आता त्या गावात जायचं आम्हाला. तिथे गाडी लावली आम्ही. समय तो लगेगा रोहित. चॅलेंज द्यायचं, ह्याच्यात उडी टाक. दुपारचं जेवण माझ्याकडनं तुला पार्टी. हे बघ ऑफर एक. हा हक्क बिल भर मग. घाबरला वाटतं. डर गया आहे. विषय काय होतोय, हे जे मी तुम्हाला म्हणलं आता, इथून चढलो इकडून उतरलो, तसं काय नाही. शॉर्ट झालाय सगळा. आम्ही इकडून चढलोच नाही, चढलोय पलीकडच्या अंगाने पार. म्हणजे आम्हाला इथून अजून 5 ते 6 किलोमीटर चालायचंय. फुल टू राड आहे. पोरं फुल थांबल्यात. काय खाल्लं नाही पोरांनी. आता मस्त पैकी चहा, 2-3 कप चहा, 3-4 कप आपलं 3-4 प्लेटी पोहे, 2 प्लेटी मॅगी, खपाखप पोटात. आणि मस्त पैकी मामांना गरम पाणी आंघोळीसाठी सांगायचे. बस हीच अपेक्षा आहे सध्या. डायरेक्ट गाडी पाशी आता. आधी मध्ये काहीच नाही. तुला काय बोलायचंय का रे? सनान बे, पादीन बे नाही, पादीन बे जरा शांत बस. ते बघा, त्या इथून आलतो आपण. हा तिथून वरती चढलेलो आणि मग असं वरनं फिरून ह्या बाजूने खाली उतरलो. रोहित पोचलोय आपण. थांब दिसा ना ती कुठे रे? बर चला वन साइड राडा. चला मस्त ट्रेक झाला आपला ह्यावेळेसचा. 1 नंबर झाला ट्रेक. आणि ह्यांना रेस लावायची. तुमच्यात लावा. पटापटा पळा. 3, 2, 3, 1 गो. अरे जाऊ की पोर. आईस्क्रीम दरबार चे मालक निखिल लोणकर. आणि इकडं बोल जाऊ दे. लास्ट ये बोलायला. बाय बाय. ते बघा भावांना, आम्ही तिथून गेलतो वर. हा इथून असं वर गेलो. अख्खा फिरलो पलीकडनं आणि ह्या बाजूने उतरलो इकडं. हा हे बघा, इथून उतरलो आणि असा फिरत परत आलो. अब चलो गाडी पे. पहिले कपडे बदलायचे. लेट असं किच कसलं तरी होते. 1990 सालीचं मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे. लागलं. नमस्कार भावांनो, आपण हा व्लॉग आता एंड करणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतोय की इथं पोरं प्युअर दमलेले आहेत. छोट्या ट्रेकला जर अशी दमत असतील तर ह्यांना न्यायचं की नाही पुढच्या वेळेस कुठं गॅरंटी नाही. आता मी तर नाही, रोहित पण नाही आणि साहिल पण नाही त्यांना. पण बाकीची छोटी पोरं आहेत ही चौघं दमलेली. हा एक आहे. आणि आपली मॅगी पण येते. 2 मिनिटाची मॅगी.
एक अर्धा तास लागतोय दाखवतो. आणि नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला, थँक्यू. आय होप यू पीपल एन्जॉय. करायच्या आधी हे बघा काय काय खाल्ले. 1 2 3 4 5 6 7 आणि ह्या व्यक्तीने एवढे संपवले. त्याच ठिकाणी आपली मॅगी पण आलेली आहे. फ्युचरिस्टिक मॅगी आहे ही आपली. त्यांची रिॲक्शन मस्त आवडलेली या ठिकाणी. खूप गरम गरम आहे. स्क्वॉडा शेट, तुम्ही खाणार नाहीत का मॅगी? हाऊ इज इट फॉर टेस्ट?